की एक शब्द आणि त्याच्यापासून पुढे एक 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 शब्द वाढवत 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 आपण काय करतो, पूर्ण त्या शब्दाची माहिती घेतो त्या वस्तूची. त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये सुद्धा वर्ड माउंटेन असतो. आज आपण दोन्ही एक सलग पॅरलल एकमेकांना असे शब्द डोंगर घेणार आहोत. शब्द कोणता घ्यायचा? शब्द कोणता? सफरचंद. ओके, सफरचंद. आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात सफरचंदाला? ऍपल. ऍपल. व्हेरी गुड. हां, टेल मी वन सेंटेन्स. हां, हे सफरचंद. हे सफरचंद. छान. जरा इकडे पुसून घेऊया. मध्ये यायला पाहिजे ना. इंग्रजीमध्ये कसं येईल? This apple. This apple. व्हेरी गुड. दिस म्हणजे हे आणि दॅट म्हणजे ते. दिस म्हणजे हे आणि दॅट म्हणजे ते. हे सफरचंद. पुढं. हे सफरचंद आहे. हे सफरचंद आहे. व्हेरी गुड. हे सफरचंद आहे. इंग्रजीमध्ये कसं येईल? This is an apple. Very good. This is an apple. This is an apple. And हे आर्टिकल लागलं का बरं? कारण ऍपल या शब्दाची सुरुवात ए न झाली. ज्या शब्दांची सुरुवात ए ई आय ओ यू न होते त्यांना अँड हे आर्टिकल लागतं. ए एन डी ही तीन आर्टिकल आहेत. त्यातलं अँड हे आर्टिकल ज्याची सुरुवात स्वराने होते. कोणते कोणते स्वर? ए ई आय ओ यू. त्यापैकी ए न सुरुवात आहे ऍपलची म्हणून त्याला कोणतं आर्टिकल लागलं? अँड. आता पुढे कोण सांगेल? पुढचं वाक्य. हे सफरचंद लाल आहे. हे सफरचंद लाल आहे. हे सफरचंद लाल आहे. हां, व्हेरी गुड. टेल मी इन इंग्लिश अनदर सेंटेन्स. This is Huh? red apple. This is red apple. Red apple. Very good. पुढे after that. हां, हे सफरचंद लाल व गोड आहे. व्हेरी गुड. हे सफरचंद लाल व गोड आहे. हां, त्यानंतर इंग्रजीमध्ये कसं येईल? Very good. This is a red and sweet apple. Stop. हां, चला पुढे कोण हे सांगते? सफरचंद लाल गोड व मोठे आहे. मोठे आहे. हे सफरचंद लाल गोड कॉमा दिला कारण एकापेक्षा जास्त विशेषण आले. लाल गोड व मोठे आहे. व मोठे आहे. चला इंग्लिश मध्ये कसं होईल? This is a red sweet and big apple. हा, आता हा अँड पुढच्या विशेषणाला सरकणार आहे कारण एकाच बरोबरची ती दोन तीन विशेषण आली जोडून. दिस इज अ रेड. मग आता इथे ना कॉमा स्वीट अँड काय? Big apple. बिग ऍपल. हा, चला पुढे. हे सफरचंद लाल गोड मोठे व मऊ आहे. मऊ आहे. हे सफरचंद लाल गोड कॉमा अजून मोठे आणि पुढे सरकणार हा व कसे आहे? मोठे मऊ. मऊ आहे. इंग्लिश मध्ये कसं येईल? This is a red sweet big हा. and
बर पुढे हे अजून सफरचंद लाल गोड हा. मोठे व मऊ हा. व माझ्या आवडीचे आहे. माझ्या आवडीचे आहे. बर आवडतं काय सफरचंद? हे सफरचंद लाल सांगा. गोड हा पुढे मोठे हा पुढे मऊ हा पुढे व माझ्या आवडीचे आहे. व माझ्या आवडीचे आहे. आहे इंग्लिश मध्ये कसं फॉर्मेशन होईल सेंटेन्सचं? This is a दिस इज हा red, sweet, big, soft हा. and माय my favorite apple. हा आवडीला दोन शब्द आहेत. कोणते कोणते शब्द आहेत? Like पण आहे. हा नंतर favorite. फेवरेट. आणखी आठवतंय का? हा लाईक फेवरेट त्यातला फेवरेट घातला इथे. ओके सांगा कसं वाक्य होईल? सांगा This सगळ्यांनी. is a red, sweet, soft and my favorite apple. स्वीट बिग आहे की नाही सॉफ्ट अँड माय फेवरेट फेवरेट स्पेलिंग ऍपल आहे की नाही छान. अशा प्रकारे मराठी आणि त्याच्याशी पॅरलल इंग्रजीचा शब्दडोंगर आपण बनवला. उद्या तुम्ही झाड दोन्ही मराठी आणि इंग्रजीशी पॅरलल शब्दडोंगर बनवायचा.